नमस्कार गृहिणींनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण झटपट आणि चवदार होण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही अगदी उपयोगी, जबरदस्त आणि रोजच्या स्वयंपाकात 100% कामाला येणाऱ्या खास किचन टिप्स. तर चला, जास्त वेळ न घालवता आजच्या पहिल्या टिपकडे थेट जाऊया. 1. तांदूळ शिजताना नेहमी वर सांडणार नाहीत यासाठी भांड्यात तांदळासोबत थोडंसं तेल आणि लिंबाचा रस घातला तर तांदूळ एकमेकांना चिकटत नाहीत आणि भात अगदी मोकळा व सुंदर दिसतो. 2. डाळ पटकन शिजवायची असेल तर डाळ धुवून 15 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये ती कमी शिट्ट्यांत मऊ आणि लवकर शिजून तयार होते. 3. चपाती नेहमी मऊ राहाव्यात तर पीठ भिजवल्यानंतर त्यात 1 चमचा दही किंवा दूध मिसळा. त्यामुळे चपाती तासनतास नरम राहतात आणि दुसऱ्या दिवशीही कोरड्या लागत नाहीत. 4. ऑइल कधीही जास्त पडू नये म्हणून फ्राय करताना कढईत पदार्थ टाकण्यापूर्वी 1 चिमूट मीठ घाला. त्यामुळे तेलाचे उडणे कमी होते आणि पदार्थ हलके व कुरकुरीत तयार होतात. 5. क्रिस्पी भाजी किंवा पकोडे हवे असतील तर बेसनाच्या पिठात 1 चमचा तांदळाचं पीठ टाका. त्यामुळे भजी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होतात. 6. स्टीलची भांडी चमकदार ठेवायची असतील तर भांडी धुताना शेवटी थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरा. त्यामुळे कलंक आणि डाग त्या क्षणी निघून जातात. 7. फ्रीजमधला अनोळखी वास कमी करायचा असेल तर एका बाउलमध्ये बेकिंग सोडा ठेवा. तो संपूर्ण दुर्गंध शोषून घेतो आणि फ्रीज ताजातवाना राहतो. 8. कांदा कापताना डोळे पाणावतात हे टाळण्यासाठी कांदा 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि मग कापा. त्यामुळे डोळ्यांतून पाणी निघण्याचं प्रमाण खूप कमी होतं. 9. तूप घरात नेहमी दाणेदार आणि सुंदर दिसेल यासाठी तूप तयार करताना त्यात 2 दाणे मीठ घालून गाळा. त्यामुळे तूप लवकर घट्ट होतं आणि त्याचा सुगंधही वाढतो. 10. ताज्या कोथिंबिरीचं आयुष्य वाढवायचं असेल तर तिला धुवून पूर्ण कोरडी करून पेपरमध्ये गुंडाळा आणि हवाबंद बॉक्समध्ये ठेवा. त्यामुळे ती 10-12 दिवसही ताजी राहते. आणि हो, टिप्स सांगत असताना एक छोटंसं सांगते, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच करा. तुमच्या सपोर्टमुळेच मी अशी अजून छान माहिती बनवते. 11. टोमॅटो ग्रेव्हीत चवदार गोडावा यावा तर टोमॅटो फ्राय करताना 1 चिमूट साखर टाका. त्यामुळे त्यांचा आंबटपणा कमी होऊन चव समतोल लागते. 12. शेगडीवरील तेलकट डाग निघत नाहीत तर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळून पेस्ट करा आणि त्या ठिकाणी चोळा. काही मिनिटातच डाग पूर्ण स्वच्छ होतात. 13. दूध फाटू नये यासाठी दूध उकळताना भांड्याच्या तळाशी थोडंसं पाणी घाला. त्यामुळे दूध तळाला चिकटत नाही आणि सहज उकळतं. 14. अंडी नेहमी सहज सोलता यावीत तर अंडी उकळताना पाण्यात थोडं मीठ आणि 1 चमचा तेल घाला. त्यामुळे कवच सहज बाहेर निघतं. 15. भेंडी चिकट तयार होत असेल तर भेंडी परतताना त्यात थोडं लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. त्यामुळे भेंडी खुसखुशीत होऊन एकही चिकटपणा राहत नाही. 16. फुलका नेहमी फुगलेला आणि मऊ हवा असेल तर पिठात गरम पाणी टाकून भिजवा. त्यामुळे फुलका आतून मऊ आणि बाहेरून परफेक्ट फुगतो. 17. उपमा किंवा पोहे हलके हवे असतील तर ते बनवण्यापूर्वी त्यात 1 चमचा साखर टाका. त्यामुळे पदार्थ कधीही चिवट किंवा कोरडा लागत नाही. 18. दूध खाली उतू जाऊ नये म्हणून भांड्यात 1 स्टीलचा चमचा ठेवून दूध उकळा. त्यामुळे दूध वर येत नाही आणि गॅस स्वच्छ राहतो. 19. मसाले जळून काळे पडू नयेत तर मसाले परतताना सतत हलवा आणि आचेवर थोडं तेल जास्त ठेवा. त्यामुळे मसाल्यांची चव परफेक्ट उभरून येते. 20. कढी कधीच फाटू नये तर दही आणि बेसन नीट एकजीव करून मगच कढीत टाका. त्यामुळे उकळताना कढी फाटत नाही आणि रंग छान लागतो. 21. फ्रीजमधली भाजी मरगळलेली दिसत असेल तर तिला बर्फाच्या पाण्यात 10 मिनिटे ठेवा. त्यामुळे ती पुन्हा टवटवीत आणि ताजी दिसते. 22. भाज्या स्वच्छ आणि केमिकलमुक्त करायच्या असतील तर त्यांना व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात 10 मिनिटे भिजवा. त्यामुळे माती आणि रसायने निघून जातात. 23. उकडलेले बटाटे पटकन थंड करायचे असतील तर त्यांना बर्फाच्या पाण्यात टाका. त्यामुळे ते सोलायला अतिशय सोपे होतात. 24. कढईची जळलेली तळटीप स्वच्छ करायची तर कढईत पाणी उकळवा आणि त्यात बेकिंग सोडा टाका. त्यामुळे जळके डाग स्वतःच सुटू लागतात. 25. तूप जास्त तेलकट लागत असेल तर तूप परत गरम करून त्यात 1 लहान पावाटी गव्हाचे पीठ घालून उकळा. त्यामुळे तूप शुद्ध आणि स्वादिष्ट होते. 26. इडली नरम आणि स्पंजी हवी असेल तर पिठामध्ये थोडासा रवा टाका आणि रात्रभर ठेवून द्या. त्यामुळे इडली अप्रतिम मऊ बनते.
27. पोह्यांना परतताना फुटू नयेत, तर पोहे धुतल्यावर त्यांना 5 मिनिटे सुकू द्या, त्यामुळे ते मऊ पण न फुटणारे तयार होतात. 28. चहात सुगंध अप्रतिम येण्यासाठी चहा बनवताना त्यात एक चिमूट वेलची पावडर किंवा किसलेलं अद्रक घाला, त्यामुळे चहा सुगंधी आणि ताजेतवाना लागतो. 29. लोणी नेहमी ताजं आणि पांढरं दिसावं, तर लोणी वापरून झाल्यावर ते नेहमी हवाबंद डब्यातच ठेवा, त्यामुळे त्यात वास तयार होत नाही. 30. कढीपत्ता जास्त दिवस जतन करायचा असेल तर कढीपत्ता स्वच्छ धुवून पूर्ण कोरडा करून पेपरमध्ये गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे तो अनेक दिवस ताजा राहतो. 31. मटार नेहमी हिरवेच राहावेत, यासाठी मटार शिजवण्यापूर्वी पाण्यात चिमूटभर साखर आणि चिमूटभर खायचा सोडा घाला, त्यामुळे मटारांचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो आणि ते जास्त स्वादिष्ट लागतात. 32. दही कधीच आंबट पडू नये, तर दही नेहमी मातीच्या भांड्यात लावा आणि ते सेट होताना भांड्याला हलवू नका, त्यामुळे दही अगदी घट्ट, मऊ आणि नॉन आंबट तयार होतं. 33. चविष्ट पराठे हवे असतील तर पराठ्याच्या पिठात थोडंसं तूप आणि 1 चमचा दही मिसळा, त्यामुळे पराठे शेकल्यावर मऊ, सुगंधी आणि विलक्षण चवदार लागतात. 34. बटाट्याची भाजी काळी पडू नये म्हणून बटाटे कापल्यावर त्यांना मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे भिजवा, त्यामुळे ते ऑक्सिडाइज होत नाहीत आणि भाजी दिसायलाही सुंदर लागते. 35. भिजवलेले चणे किंवा राजमा पटकन शिजवायचे असतील तर प्रेशर कुकरमध्ये ते शिजवताना थोडं बेकिंग सोडा घाला, त्यामुळे ते आतून मऊ आणि लवकर शिजतात. 36. समोसे किंवा कचोरी नेहमी फुलून आणि खुसखुशीत यावेत, तर पिठात मैद्याबरोबर थोडं रवा आणि गरम तेल मिसळा, त्यामुळे कव्हर अप्रतिम क्रिस्पी होतं. 37. गरमागरम पोळीवर तूप पसरवायला त्रास होत असेल तर तूप नेहमी खोलीच्या तापमानात ठेवा किंवा खूप घट्ट असेल तर गरम पाण्याच्या बाउलमध्ये डबा ठेवून मऊ करा. 38. प्रेशर कुकरमधून येणारा वास कमी करायचा असेल तर कुकरमध्ये उकळताना काही वेळा विनेगर आणि पाणी उकळा, त्यामुळे आत साठलेला वास पूर्णपणे निघून जातो. 39. अन्नाला धुरकट चव द्यायची असेल तर छोट्या वाटीत कोळसा लाल करून त्यावर थोडंसं तेल टाका आणि त्या वातीला भांड्यात ठेवून झाकण लावा, त्यामुळे पदार्थाला जबरदस्त रेस्टॉरंटसारखी धुरकट चव येते. 40. कांदा आणि टोमॅटो परतताना नेहमी तेल कमी पडत असेल तर तेल कमी टाकून त्यात थोडंसं मीठ घाला, त्यामुळे मिश्रण लवकर मऊ होतं आणि तेलाची गरजही कमी पडते. 41. चटणी जास्त तिखट झाली असेल तर चटणीत थोडंसं दही किंवा साखर मिसळा, त्यामुळे तिखटपणा लगेच कमी होऊन चटणी समतोल चवीची होते. 42. कढईत रोटी भाजताना फुलक्यासारखी फुगत नसेल तर पिठात थोडंसं तेल मिसळा आणि पोळी भाजताना पहिली बाजू जास्त ठेवू नका, त्यामुळे पोळी छान फुगते. 43. माशांवरून कच्चा वास येत असेल तर मासे धुताना हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून 10 मिनिटे ठेवा, त्यामुळे वास पूर्णपणे निघून जातो आणि मासे स्वच्छ आणि ताजे लागतात. 44. शिजवलेली भाजी कधी कधी पातळ बनते तर त्यात 1 चमचा बेसन किंवा थोडा रवा घाला, त्यामुळे भाजी घट्ट होते आणि चवही वाढते. 45. फ्रीजमध्ये भाजी पटकन खराब होत असेल तर फ्रीजच्या खालच्या ट्रेमध्ये वृत्तपत्राचे पेपर ठेवा, ते अतिरिक्त ओलावा शोषून घेतात आणि भाज्या जास्त दिवस ताज्या राहतात. मित्रांनो, आजच्या या सगळ्या किचन टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडल्या असतील. घरचा स्वयंपाक अजून सोपा, जलद आणि चविष्ट करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठी मदत करतात हे आपण सगळेच जाणतो. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये, कुटुंबात किंवा स्टेटसमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली असलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, कारण पुढे अजून खूप भन्नाट किचन हॅक्स, हेल्थ टिप्स आणि घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या एक अजून मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, स्वादिष्ट जेवा आणि आपलं किचन नेहमी चमकदार ठेवा. थँक्यू.